मंडळी, हवामान बदल आणि जैवविविधतेबद्दल आपण नेहमीच खूप ऐकतो आणि बोलतो, बरोबर? पण आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत जो आधुनिक परिसंस्थेला अक्षरशः एकत्र बांधून ठेवतो, पण तरीही अनेकदा दुर्लक्षित राहतो. बघा, 1992च्या रिओ अर्थ समिटमधून 3 प्रमुख करार उदयास आले, ज्यांना आपण रिओ सिस्टर्स असं म्हणतो. हवामान आणि जैवविविधतेच्या 2 बहिणी तर आपल्याला परिचयाच्या आहेतच, पण आज आपण यातील तिसऱ्या बहिणीकडे म्हणजेच युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन किंवा थोडक्यात UNCCD कडे बारकाईने पाहणार आहोत. खरं तर हा करार आपल्या जमिनीचं आणि एकूणच पर्यावरणाचं भवितव्य ठरवणारा एक अतिशय भक्कम पाया आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला हा प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट आपल्या स्थानिक शेतांपर्यंत म्हणजेच मॅक्रो ते मायक्रो असा असणार आहे. आपण थोडक्यात पाहणार आहोत एकमेव बंधनकारक भूमी करार, लँड न्यूट्रॅलिटी फ्रेमवर्क, जागतिक टप्पे आणि नुकतीच झालेली COP16 परिषद, भारताचे भूमी पुनर्संचयन मिशन आणि शेवटी आपल्या महाराष्ट्रासमोरील प्रादेशिक आव्हानं. तर आपला पहिला टप्पा आहे एकमेव बंधनकारक भूमी करार. मगाशी मी रिओ सिस्टर्सचा उल्लेख केला होता. हवामान बदलासाठी काम करणारी UNFCCC आणि जैवविविधतेसाठी असलेली CBD याबद्दल आपण बहुतेकांनी ऐकलं असेल. पण 1994 मध्ये स्थापन झालेली UNCCD या दोघींपेक्षा थोडी वेगळी आहे. ती एकमेव अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी कायदेशीररित्या बंधनकारक आहे. होय, पूर्णपणे बंधनकारक, जिचा थेट संबंध पर्यावरण, शाश्वत विकास आणि जमिनीच्या व्यवस्थापनाशी आहे. जर्मनीतील बॉन शहरात याचं मुख्यालय असून युरोपियन युनियनसह तब्बल 197 सदस्य देश या कराराचा भाग आहेत. आणि विशेष म्हणजे ही संस्था अत्यंत असुरक्षित असलेल्या कोरडवाहू आणि निम ओसाड प्रदेशांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, लँड न्यूट्रॅलिटी फ्रेमवर्क. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आधुनिक पर्यावरण धोरण समजून घेण्यासाठी नेमक्या कोणत्या संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी म्हणजेच LDN. हे थेट आपल्या शाश्वत विकास ध्येय म्हणजेच SDG टार्गेट 15.3 शी जोडलेलं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीची धूप टाळणे, ती कमी करणे आणि जी जमीन आधीच खराब झाली आहे ती पुन्हा पूर्ववत करणे. म्हणजे आपली जमीन जेवढं उत्पादन देऊ शकते ती क्षमता कमीत कमी टिकवून ठेवणे किंवा ती आणखी वाढवणे, हेच या LDNचं मूळ सूत्र आहे. आता एक गमतीची गोष्ट बघा, बहुतांश आंतरराष्ट्रीय करार कसे असतात ते टॉप डाऊन असतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरतात आणि खाली लादले जातात. पण UNCCDची पद्धत अगदी याच्या उलट आहे. हा करार स्पष्टपणे बॉटम अप म्हणजेच तळागाळातून काम करण्यावर भर देतो. जमिनीचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, ग्रामीण भागातील महिला आणि अल्पभूधारक शेतकरी यांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय ते अजिबात शक्य नाही. या लोकांना केंद्रस्थानी ठेवूनच काम करावं लागतं. पुढे पाहूया तिसरा भाग, जागतिक टप्पे आणि COP16. आपण थोडा इतिहास आणि अलीकडच्या घडामोडी पाहिल्या तर 1992च्या अर्थ समिटपासून सुरू झालेला हा प्रवास आता एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. जून 2024 मध्ये या कराराला तब्बल 30 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जर्मनीने युनायटेड फॉर लँड, आवर लेगेसी, आवर फ्युचर या थीमवर एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या सगळ्या प्रवासाची एक मोठी झेप आपल्याला डिसेंबर 2024 मध्ये सौदी अरेबियातील रियाद इथे झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा COP16 परिषदेत पाहायला मिळाली. रियादमध्ये पार पडलेली ही COP16 म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी भूमी परिषद ठरली. आमची भूमी आमचे भविष्य ही या परिषदेची मुख्य थीम होती. यातून एक अतिशय सकारात्मक गोष्ट समोर आली, ती म्हणजे जमिनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची आर्थिक तरतूद करण्याचं वचन अनेक देशांनी दिलं. पण हो, इथे एक गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे. दुष्काळासाठी एक विशिष्ट अशी कायदेशीर बंधनकारक जागतिक फ्रेमवर्क मात्र या परिषदेत प्रस्थापित होऊ शकली नाही. तरीही टाकलेली पावलं निश्चितच मोठी होती. याच COP16 मधील आणखी एक गेम चेंजर गोष्ट म्हणजे ग्लोबल इकोसिस्टम्स ॲटलसचं झालेलं अनावरण. हे एक जबरदस्त भौगोलिक माहिती देणारं तंत्रज्ञान आहे. आता याचा फायदा काय? तर जमिनीचा वापर नेमका कसा आणि कुठे होत आहे, कुठे परिसंस्था नष्ट होण्याचा धोका आहे आणि आपण जागतिक स्तरावर लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटीच्या लक्ष्यांच्या किती जवळ आहोत, या सगळ्याचा अगदी अचूक मागोवा घेणं यामुळे शक्य होणार आहे. या महाकाय जागतिक मोहिमांना योग्य ट्रॅकवर ठेवण्यासाठी हे ॲटलस अत्यंत गरजेचं होतं. चला आता जागतिक पातळीवरून थेट भारतात येऊया. चौथा भाग, भारताचे भूमी पुनर्संचयन मिशन. आता इथली माहिती थोडी धडकी भरवणारी आहे. इस्रोच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी
तब्बल 29.7% जमिनीची सतत झीज किंवा धूप होत आहे. विचार करा, जवळपास 30% जमीन. झारखंड, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. आपला देश शेतीप्रधान आहे आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र आहे. हे पाहता ही आकडेवारी आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. पण सुदैवाने आपण हात बांधून बसलेलो नाहीये. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने एक प्रचंड मोठं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलं आहे. 2030 सालापर्यंत तब्बल 26 दशलक्ष हेक्टर म्हणजेच 2,60,00,000 हेक्टर खराब झालेल्या जमिनीचं पुनरुज्जीवन करण्याची हमी भारताने दिली आहे. हे काम काही सोपं नाहीये. त्यासाठी पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला डेझर्टिफिकेशन सेल देशांतर्गत पातळीवर सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करत आहे. आता हे एवढं मोठं टार्गेट पूर्ण कसं होणार? त्यासाठी आपल्याकडे देशांतर्गत इंजिन असणं आवश्यक आहे. आणि इथंच आपल्या राष्ट्रीय योजना कामाला येतात. ठिबक आणि तुषार सिंचनावर भर देणारी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ग्रीन इंडिया मिशन, मातीची सुपीकता जपणारी सॉइल हेल्थ कार्ड योजना आणि सौर पंपांसाठी मिळणारी सबसिडी. वरवर पाहता या वेगवेगळ्या योजना वाटतील, पण या सगळ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या UNCCDच्या उद्दिष्टांनाच बळ देतात. मायक्रो इरिगेशन आणि मातीचा आरोग्य सुधारणं हाच तर कोरडवाहू जमिनीला वाचवण्याचा मुख्य मार्ग आहे. आता आपण आणखी मायक्रो लेव्हलवर येऊया. 5वा आणि शेवटचा भाग, महाराष्ट्रासमोरील प्रादेशिक आव्हाने. जागतिक धोरणं स्थानिक पातळीवर कशी लागू होतात हे महाराष्ट्राच्या उदाहरणावरून अगदी स्पष्ट समजतं. राज्याचा विचार केला तर भौगोलिक परिस्थितीमुळे इथली आव्हानं खूप वेगळी आहेत. पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेखाली येणारा मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग या निम ओसाड प्रदेशांना सातत्याने दुष्काळ आणि मातीतील क्षारांचे प्रमाण वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. इथल्या जमिनीची ही भौगोलिक असुरक्षितता समजून घेणं धोरणकर्त्यांसाठी खरोखरच अत्यंत कळीचा मुद्दा आहे. यावर उपाय म्हणून राज्याने राबवलेलं जलयुक्त शिवार अभियान हे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल. स्थानिक पातळीवर पाण्याचं व्यवस्थापन करणे, बांध घालणे, ओढे खोल करणे आणि गावांना दुष्काळमुक्त करणे हे सगळं तुम्हाला ओळखीचं वाटत असेल ना? होय, कारण हे अभियान UNCCDच्या बॉटम अप तत्त्वज्ञानाशी अगदी 100% जुळतं. स्थानिक लोकांच्या सहभागातूनच शाश्वत जमीन व्यवस्थापन होऊ शकतं, हेच यातून सिद्ध होतं. पण नेहमीच नाण्याला दुसरी बाजू असते. पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाच्या पट्ट्यांमध्ये आपण एक अतिशय मोठ्या विरोधाभास पाहतो. तिथे पाण्याची कमतरता नाही, पण जास्त पीक घेण्याच्या नादात केल्या जाणाऱ्या अतिसिंचनामुळे जमिनीचा सामू बिघडणे आणि जमिनीत पाणी साचून राहणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजे ज्या मानवनिर्मित जमिनीच्या ऱ्हासाविरुद्ध लढण्यासाठी UNCCD बनवली गेली, तेच मानवनिर्मित संकट आपण इथे स्वतः ओढवून घेतलं आहे. या सगळ्या विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा धागा आपल्या हाती लागतो. जमिनीचं पुनरुज्जीवन करणं किंवा लँड रेस्टोरेशन हा केवळ एखाद्या स्थानिक समस्येवरचा तात्पुरता उपाय नाहीये. हे एक मल्टी टूल आहे. जेव्हा आपण जमीन सुधारतो तेव्हा ती जमीन हवेतील अतिरिक्त कार्बन शोषून घेते. म्हणजेच आपण UNFCCला मदत करत असतो. आपण जैवविविधतेचं रक्षण करतो, म्हणजेच आपण CBDचं उद्दिष्ट पूर्ण करतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण आपली आणि आपल्या पुढच्या पिढीची अन्न सुरक्षाही अबाधित ठेवतो. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे, नाही का? आणि हे सगळं पाहिल्यावर आपल्या जमिनीच्या पृष्ठभागाखाली किती अफाट ताकद दडलेली आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. जाता जाता एक विचार नक्की करा. जर कार्बन शोषून घेण्याची, सजीव सृष्टीचं रक्षण करण्याची आणि आपल्या अन्नाची सुरक्षितता निश्चित करण्याची गुरुकिल्ली या भूमी संवर्धनातच दडलेली असेल, तर मग ह्या भयानक हवामान संकटातून तरुण जाण्यासाठी ही मातीच हाच आपला सर्वात मोठा आणि अंतिम आधार आहे का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आज आपण एका जागतिक कराराचा आपल्या मातीशी असलेला थेट संबंध समजून घेतला. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासह. धन्यवाद.